कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना गद्दार खासदार पंतप्रधानांना का भेटले असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। त्या भेटीत पंतप्रधानांनी चिंता करू नका, मी पाठीशी आहे असा सल्ला दिला। पंतप्रधान मोदींचा हा धमकीवजा संदेश नेमका कुणाला होता? हा इशारा कोर्टाला होता, अमित शहांना होता, देवेंद्र फडणवीसांना होता की प्रशासनाला होता असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तसंच हा संदेश इतर पक्षातल्या संभाव्य गद्दारांसाठी होता का असंही उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत कालच्या शिंदे आणि त्यांच्या खासदारांच्या पंतप्रधानांच्या भेटीवरती कडाडून टीका केली। एकीकडे विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही, मात्र गद्दारांना भेटण्यासाठी पंतप्रधानांना वेळ आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेना मर्यादित राहिलेली नाही। आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी आहे, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं। मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे। म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे। ही जर का बंद दाराची चर्चा असेल तर बंद दाराआडच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय की कोणावरती ही कोणाला तुम्ही संदेश देताय? कोर्टात सुनावणी सुरू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचं कारण काय? ही धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहानं दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? आणि माझं मत आहे, अनिल देसाई इकडे बसलेत, अनिल, ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते।